नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पूर्ण आठवड्यासाठीच्या 7 दिवसांच्या 7 एकदम सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या आणि छोट्या-छोट्या रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि एकाच व्हिडिओमध्ये 7 दिवसांच्या रांगोळ्या म्हटल्यावर काही टेन्शनच नाही, कारण की एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आठवड्याभरासाठीच्या रांगोळ्या एकदाच बघायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या पण फॉलो करा आणि एकदम परफेक्ट रांगोळी शिका. तर पहिली रांगोळी बघू शकता, आपण लाल आणि पिवळ्या कलरची लाईन काढून घेतल्या आणि खालच्या साईडने आपण एक सफेद कलरमध्ये फूल काढले. वरती आपली जी आधीच्या रांगोळ्यांप्रमाणे एक डिझाइन काढलेली आहे. कोलम वगैरे म्हणतात त्या रांगोळ्यांना ती. आणि एकदम सोपीच रांगोळी आहे. सर्वच रांगोळ्या आजच्या सोप्या आहेत. त्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर ट्राय करू शकतात किंवा तुमच्या दारासमोर जर एकदम कमी जागा असेल, तिथेही या रांगोळ्या ट्राय करू शकतात. खूपच सोप्या आहेत, सुबक आहेत आणि तुम्हाला जमतील अशाच, पटकन होणाऱ्या अशाच आहे. कमी वेळातही छान रांगोळ्या काढता येतील अशा रांगोळ्या आहेत. पहिली रांगोळी आपली रेडी झाली आहे आणि जी दुसरी रांगोळी त्यामध्ये आपण अशी स्टेन्सिलचा वापर केला आहे. शुभ आणि लाभ लिहिलेली स्टेन्सिल आहे. MDFची स्टेन्सिल्स म्हणतात याला. तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल किंवा लोकल शॉपमध्ये पण मिळेल. त्याचा वापर करून आपण इथे रांगोळी तयार केली, म्हणजे स्वतः काढलेली रांगोळी प्लस स्टेन्सिलचं कॉम्बिनेशन वापरून रांगोळी तयार केली ही. तुम्हाला जर दुसरी डिझाइन काढायची असेल आतमध्ये तरी काढू शकतात, स्वस्तिक वगैरे हाताने. आणि वरती आपण छोटासा असा दीपस्तंभाचा आकार दिलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कुठे-कुठे, काय-काय ट्रिक्स वापरल्या आहे, टिप्स वापरल्या आहे, हे पण समजेल आणि नवीन काही असेल तुम्हाला ते पण रांगोळी रिलेटेड शिकता येईल. तर व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. आणि जर तुम्हाला रांगोळी काढायला आवडतं, रोज रांगोळी दारासमोर तुम्ही काढता आणि तुम्हाला अजूनही छान-छान डिझाईन्स किंवा कमी वेळात होणाऱ्या सुंदर डिझाईन्स बघायच्या असतील, तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण रोजसाठीच्या रांगोळ्या, सणावारांच्या रांगोळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवल्या जातात. कमी वेळात कशा छान रांगोळ्या काढायच्या हे सांगितलं जातं. प्लस तुम्हाला जर एकदम परफेक्ट रांगोळी कशी काढायची हे पण सांगितलं जातं. लाईन्स वगैरे. त्यावर वाटलंस तर आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवूया. तुमची जर काही हरकत नसेल किंवा तुमची काही रिक्वेस्ट असेल आणि तुम्हाला जर रांगोळीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. मी वेळात वेळ काढून नक्की त्यावर व्हिडिओ तयार करेल आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईल. पुढची रांगोळी आपण 3 मोठे टिपके काढून घेतले शेजारी-शेजारी त्रिकोणाकारमध्ये आणि त्याला केंद्रवळींचा आकार दिला. नंतर केशरी आणि लाल कलरच्या 2 रेषा, म्हणजे 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये रेषा काढून घेतल्यात आणि खालच्या साईडने आपण आता ह्यावेळेस दीपस्तंभ काढलेला आहे. एकदम सोपी रांगोळी आहे. आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल की असं डार्क बेसवरच तुम्ही रांगोळी काढा, म्हणजे दिसायला खूप छान दिसते रांगोळी. व्हाईट कलरनेच आपण रांगोळी काढतो मोस्टली. पुढची रांगोळी बांगडी ठेवली आणि बाजूने असे 8 टिपके काढून घेतले मोठे-मोठे. बॉटलच्या मदतीने टिपके काढले तर एकदम परफेक्ट येतात. जर तुम्हाला बोटाच्या मदतीने येत असतील तुम्ही काढू शकतात, पण ज्यांना जमत नाही त्यांनी बॉटलच्या मदतीने काढा. बॉटल पण तशी विकत घेतली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित बघून घ्यायची. त्याला आपण त्या टिपक्यांना चमच्याच्या मदतीने आकार देऊन घेतलाय पाकळीचा. आणि आपल्याला हार्ट शेप तयार करायचा होता. त्यामुळे 2-2 पाकळ्यांनंतर स्टूलच्या मदतीने आपण त्याला आकार देऊन घेतलाय. ब्रशचा वापर केलाय मी यामध्ये. तुमच्याकडे ब्रश नसेल तुम्ही आपला पेन वगैरे किंवा पेन्सिलच्या मदतीने पण असे आकार देऊ शकतात. स्पेशली टूल्स पाहिजे असं काहीच नाहीये. आणि जर तुम्हाला पाहिजेच असतील काही टूल्स तर मी काही प्रॉडक्ट टॅग केले व्हिडिओच्या खाली, तुम्ही नक्की बघू शकतात. जर तुम्हाला घ्यायचे असतील
तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही प्रोडक्ट ऑर्डर करू शकतात. पुढची रांगोळी 1 ते 2 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. याच्यामध्ये आपण हार्ट शेप दिलाय म्हणजे बदामाचा आकार, इन शॉर्ट दिलचा आकार काढलेला आहे. तर एकदम छान दिसतंय बघा. यात आपण रेड पांढऱ्याऐवजी लाल कलर पण वापरू शकलो असतो. असे बदामाचे आकार वगैरे समजा एखादी तुम्हाला बर्थडे वगैरेची रांगोळी काढायची असेल छोटीशी, तिथे वापरू शकता किंवा डेलीच्या रांगोळ्यांमध्ये पण वापरू शकतात. यावर आपण एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवूया. म्हणजे हार्ट शेप कसा काढायचा एकदम सिंपल पद्धतीने सांगेल. 1-2 दिवसात येईलच व्हिडिओ. बघा एकदम 2 ते 3 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. काहीच अवघड नाहीये मैत्रिणींनो. फक्त तुम्ही ट्राय करा, प्रॅक्टिस करा. एक दिवस तुम्हाला नक्की रांगोळी जमेल. पुढची रांगोळी आपण 3 ठिपके काढून घेतले पिवळ्या कलरमध्ये आणि त्याला केंद्रवदनीचा आकार दिला आहे. मोस्टली आपण लाल, पिवळा आणि सफेद कलरच वापरतो रांगोळीमध्ये. त्यामागचं कारणही तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. छान वाटतं हे म्हणजे दिसायला सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन. आणि त्यात जर म्हणजे ब्लॅक जर बॅकग्राऊंड असला तर अजून छान दिसतं रांगोळी. केशरी कलरचे टिपके देऊन घेतले साईडने. आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी आपण अशीच हार्ट शेप काढणार आहोत 4. त्यासाठी चौकोन आकारमध्ये 2-2 टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून घेतलं आणि अशा चमच्याच्या मदतीने हार्ट शेप देतोय. जर तुमच्याकडे असा चमचा नसेल तर स्टीलचा जो छोटा चमचा असतो एकदम छोटा, त्याच्याने पण आकार देता येतो. तर आपल्या 7ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत मैत्रिणींनो. म्हणजे ही शेवटची चालू आहे काढायचं काम. तर व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ पूर्ण तर बघाच. बघितल्यानंतर कशा वाटल्या रांगोळ्या कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा तुम्हाला यातल्या ज्या पण रांगोळ्या आवडल्या असतील त्या. सर्वच ट्राय केल्या तरी चांगलं आहे, छान वाटेल मला. पण कमेंट करून नक्की सांगा. आणि येणाऱ्या व्हिडिओतही आपण अशा छान-छान, सुंदर-सुंदर कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. तुमच्या काही रिक्वेस्ट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच एका सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांच्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.